नमस्कार मित्रांनो. दिवसभराचं काम, मीटिंग्स आणि डेडलाईन्स मध्ये मी अडकलो होतो. पण अचानक ऑफिसमध्ये प्लॅन ठरला आणि आम्ही निघालो थेट वानखेडे स्टेडियमच्या दिशेने. ऑफिसच्या फॉर्मलमध्ये सहकाऱ्यांसोबत क्रिकेटचा थरार अनुभवायला जाणं जी एक वेगळीच मजा होती. आणि हे पहा, हे आहे आपल्या महाराष्ट्राचं वैभव, वानखेडे स्टेडियम. तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या आगळ्या वेगळ्या आणि अनोख्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ऑसम रासम. वानखेडे स्टेडियम म्हणजे फक्त मैदान नाही, तर लाखो क्रिकेट प्रेमींच्या भावना आणि थरार आहे. जिथे पाऊल ठेवतात जी ऊर्जा जाणवते ती खरंच एखाद्या जादूसारखी असते. मला आठवतो तो 2011चा तो वर्ल्ड कप फायनलचा विजय, धोनीचा तो शेवटचा सिक्स आणि अख्खं स्टेडियम जेव्हा वंदे मातरम गात होतं, ती जादू आजही अंगावर शहारे आणते. त्यानंतर सचिन सचिनची जी साद ऐकू येते ती, आणि त्याचबरोबर समुद्र आणि वारा, अरबी समुद्रावरून येणारी ती थंड हवा आणि वानखेडेच्या फ्लड लाईटचा लखलखाट एक वेगळीच रंगत आणतो. चला मित्रांनो, मॅच सुरू होते त्या अगोदर आपण आपली जागा पकडूया. नॅशनल अँथेम झाल्यावर आम्ही बसून घेतलं. आम्हाला बसायला एसी कोच होते, त्याचबरोबर तेथे खाण्याचीही मस्त सुविधा केली होती. Excuse me.
मित्रांनो, क्रिकेट आणि इंजुरी याच्यातलं नातं काही वेगळं नाही, पण यावेळी मात्र ही इंजुरी कोणत्याही प्लेअरला झाली नसून रोमन पोवेलने खेचलेल्या एका षटकारामुळे प्रेक्षकांमधील एका व्यक्तीला झाली. असो, मॅचचा आनंद आम्ही सर्वजण घेतच होतो. मॅच बघत असताच इथे आमचं हे बघा जेवण सुद्धा आलं. हा सामना पूर्णपणे रोमांचक आणि एकतर्फी ठरला. वेस्ट इंडिजने जबरदस्त फलंदाजी करत 20 षटकार एकूण 254 धावा ठोकल्या. शिमरन हेटमायरने फक्त 34 चेंडूत 85 धावाची तुफानी खेळी केली. चौकार षटकारांचा नुसता पाऊसच पडला. गोलंदाजीत गुडाकेश मोठी. बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा. आम्ही वाट बघतोय. बाकी आपण भेटूयाच पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू, बाय.